नमस्कार. महाकुंभ मेळावा खंडापूर येथे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि स्वागत. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं खूप सारं अभिनंदन आणि मनपूर्वक स्वागत. 2/3/2026 खंडापूर येथे काला होता आणि काल्याला तिथल्या आयोजकांनी नियोजकांनी लातूर तालुक्याला पोळ्या पापुड्या कुरड्या जे काही पदार्थ आणता येतात, भजे म्हणा, त्याचं नियोजन दिलेलं होतं. आपल्याला दिसून येत असेल या ठिकाणी तिथल्या जो कोणी अनाउन्सिंग करणारा बांधव होता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सकाळी 11च्या जवळपास गेलो होतो. आम्हाला थोडासा उशीरच झालेला होता. 11च्या जवळपास गेलो होतो तर तिथल्या अनाउन्सिंग करणाऱ्या बांधवांनी म्हटलं की आत्तापर्यंतच्या वेळेमध्ये 11 वाजेपर्यंत 8.5 ते 9 लाख पोळी आलेली आहे आणि जनसमुदाय म्हणजे भाविक भक्त एवढे आलेले होते जेणेकरून त्या दिवशी 5 ते 6 लाख लोक भाविक भक्त त्या ठिकाणी आलेले होते. म्हणजे की आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर असं दिसून येत होतं की जेवायला भाविक भक्त आहेत तेवढेच आहेत, त्या प्रांगणामध्ये तेवढेच दिसून येत आहेत, दर्शनाला तेवढेच दिसून येत आहेत आणि त्या सभा मंडपामध्ये ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्याही ठिकाणी तेवढीच भाविक भक्त दिसून येत आहेत. कारण तो एवढा मोठा मंडप होता की त्या मंडपामध्ये कीर्तनासाठी एवढे गच्च बसलेले होते की त्या जागेवरनं कोणाला हलता येत नाही, एवढे गच्च बसलेले होते. आपल्याला दिसून त्या ठिकाणी कोणाला हलता येत नव्हतं. समजे त्या ठिकाणी तेवढेच भाविक भक्त, ह्या ठिकाणी एवढेच, जेवायला एवढेच, पुन्हा दर्शनासाठी रांगेला तेवढेच, बारीला तेवढेच, दर्शन करत असताना तेवढेच, एवढा जनसमुदाय त्या ठिकाणी आलेला होता. आणि प्रत्येक गावातून तर आलेलाच होता. त्याच्या अगोदरच्या दिवशी भाकरीन पोळ्या तर पोळ्याची गणताच केली नाहीत. अंदाजे माप केलेला आहे पोळ्या 20 लाखाच्या जवळपास पुरणपोळ्या आलेल्या आहेत. काय त्या माता माऊल्यांची पुण्याई म्हणायचं. आणि एवढ्या पोळ्या छान होत्या, एकदम छान. भजे म्हणा, पापडे म्हणा, कुरडे म्हणा, खूप. आता हे पर्वत जे दिसत आहे तुम्हाला, कुरड्यांचा पर्वत आहे. त्या ठिकाणी कमी काहीच नाही. भजे तेवढे, पापड तेवढे, कुरड्या तेवढेच. आणि कोणी आणि आणण्यावरच होते. प्रत्येक ग्रामस्थ कुठून ना कुठून जेवढं होईल तेवढा आणण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि हा सोहळा दिव्य सोहळा आहे. आणि या ठिकाणी जे काही भाविक भक्त आलेले होते, ज्यांचे वाहनं आहेत, एकदा वाहनं म्हणजे पायातले पादत्राणे एका ठिकाणी काढून ठेवले की त्या ठिकाणी त्यांनी काढून ठेवलेलेच आहेत. आणि पुन्हा नंतर चप्पल ज्यावेळेस घालायचं आहे ना, त्यावेळेस म्हणजे घराकडे जाण्याच्या वेळेसच त्यांनी आपल्या पायामध्ये पादत्राणे घातलेले आहेत. याने बाकीचा वेळ पायामध्ये काहीच नाही. अशा पद्धतीने भाविक भक्त त्या ठिकाणी वावरत होते. आणि ऊन पूर्ण ताकदीने होते. खाली पळत होतं परंतु त्याच्याकडे लक्ष नव्हतं कोणाचंही. हा दिव्य सोहळा आगळा वेगळा दिव्य सोहळा. हे दुधाचे तुपाचे पातेले, काही भरण्या, डब्बे, हे ते खूप काही आलेलं होतं. तिथल्या भाविक भक्तांनी कोणीतरी 7,000 लिटर दूध त्या ठिकाणी दिलेलं होतं. आता हे बॉक्स आहेत ना, हे तेलाचे बॉक्स नाही आहेत, हे पोळ्याचे बॉक्स आहेत. हे कॅरेट भरलेले आहेत ना, हे टमाटे वांग्याचे नाहीत, पोळ्याचे आहेत. आणि हे बुर्जासारखा ढीग दिसत आहे. आता हे बघा, हे भज्याचे असंख्यात कॅरेट आलेले आहेत. पापडाचे पोते म्हणा, बॉक्स म्हणा, कुरड्याचे बॉक्स, पापडाचे बॉक्स. आणि या ठिकाणी जेवण झालं, अन्नग्रहण केलं त्या ठिकाणी, तर प्रत्येकाने
एक एक पोळी, दोन दोन पोळी घरी जे काही आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी देतही होते, सर्वांनाच दिलेले आहेत. कारण त्या ठिकाणी उरणार होतं अन्न, सर्वांना दिसून येत होतं. आता हे दूध आहे, दुधामध्ये हे दुधाचे पॉकेट आहेत. जसं जमल तसं त्या भाविक भक्तांनी घेऊन आलेला आहे. आणि या ठिकाणी ही पुरणपोळ्या घेऊन जात असताना कोणी हातात घेऊन गेलं नाही. मंडपामध्ये ज्या ठिकाणी जेवणाला बसलेले आहेत भाविक भक्त, हे बॉक्समध्ये पोळ्या आहेत आणि ते बॉक्स ट्रॅक्टरमध्ये ठेवत आहेत. कारण हा माणूस व्यक्ती त्या ठिकाणापर्यंत किती घेऊन जाणार आहे? बॉक्स 1-2 बॉक्स घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी हे ट्रॅक्टर बोलवलेलं आहे. कारण ट्रॅक्टरमध्ये असंख्यात बॉक्स घेऊन जाता येतात, असंख्यात कुरड्याचे बॉक्स घेऊन जाता येत आहेत. असा सोहळा. आणि याच्यासाठी संदेहात्मक कोणीही काम केलेलं नाही. निसंदेहात्मकच काम केलेलं आहे. संदेह काहीच न ठेवता काम केलेलं आहे. हे समजे बॉक्स आहेत ते पोळ्याचे बॉक्स आहेत. प्रत्येक घरातून हे बॉक्स आलेले आहेत. बॉक्स पॅक करूनच आलेले आहेत त्या घरातून. कारण लातूर ज्यांचाच तालुका आहे संपूर्ण तालुक्याला, आणि जिल्हा म्हणजे जेवढे काही तालुके येतात, गावं येतात, त्या गावामधून आलेले हे लातूर तालुक्यामधून आलेल्या पोळ्या आहेत. आणि लगभग प्रत्येक गावातून कोणी ना कोणी आणलेलंच आहे. जसं जमल तसं प्रयत्न केलेला आहे. माझ्या घरूनही काही 4 पोळ्या जाणं गरजेचं आहे पूर्ण. आणि ह्या पोळ्यांची चव जी आहे मायबाप हो, घरी केलेल्या सणाला पोळ्याला केलेल्या चवीपेक्षा उत्तम दर्जाची चव होते. कारण माता माऊल्या सात्विकतेने ह्या पोळ्या केलेल्या आहेत. कारण याची चव खूपच वेगळी, जेणेकरून घरी खात नव्हता मायबापू त्या ठिकाणी एवढ्या कदाचित खाल्लेल्याच असणार. मी खाल्लो, कारण घरी एक खाल्ले तर त्या ठिकाणी 2-2.5 पोळ्या खाल्लेल्या आहेत. कारण त्याची चवच वेगळी आहे. कारण त्याच्या चवीची बराबरी कुठेही केली जात नाही, अशी चविष्ट अशी. कारण हा सोहळा कधी झाला नाही आमच्या बघण्यामध्ये लातूर जिल्ह्यांमध्ये. हे ट्रॅक्टर आहे, ह्या ट्रॅक्टरमध्येच कुरड्याचे, पापड्याचे. आता हे पापड्या घेऊन जात असताना ट्रॅक्टर पापड्या, कुरड्या म्हणा, जे काही तळी पदार्थ आहेत ते पदार्थ घेऊन गेलेले आहेत. कारण 1-2 जण घेऊन जाणं शक्यच नाही ना. किती घेऊन जाणार आहे? किती जरी ग्रामस्थ म्हणजे तिथले भाविक भक्त आहेत, समजा आम्ही आहोत, वाहनाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. असा सोहळा हे माणसाच्या कृपा आशीर्वादाने होत नाही, भगवंताच्याच कृपा आशीर्वादानेच होणार हे असे सोहळे, दिव्य सोहळे. आणि पाणी पिण्यासाठी या ठिकाणी 1-2 नळाने मॅनेजच होणार नाही. असंख्यात नळ आहेत. कारण या नळाला कमी गर्दी नव्हती. ह्या मंदिराचं हे म्हणजे त्या आवाराचं हे परिसराचं हे प्रांगण आहे. खूप गजबजून गेलेला हा दिव्य सोहळा आहे. कारण प्रत्येकाने हे मोठं हे काही 8-9 दिवसाचा काही कालावधी आहे का, पूर्ण त्याच ठिकाणी झोकून दिलेला आहे. हा कीर्तनाला बसलेला हे सभामंडप आहे. आणि एवढा मोठा आहे की खूपच मोठा आहे. कीर्तनाच्या वेळेस तर का आपल्याला एकदा माणूस जर चुकला तर नंतर भेट नाही लवकर. ज्यावेळेस त्या वाहनामध्ये बसल्यानंतरच भेट होणार त्या ठिकाणी. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.